पुंडलिक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. नमस्कार मंडळी, अमृतबिंदू या आध्यात्मिक मराठी यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा आपले स्वागत. आजच्या चिंतनाचा श्लोक असा आहे: गजेंद्रो महासंकटी वाट पाहे, तया कारणे श्रीहरी धावत आहे. उडी घातली जाहला जीवदानी, उपेक्षी कदा देव भक्ताभिमानी. श्रीराम. मंडळी, समर्थांनी भगवंताचं भक्तावरती असणारं प्रेम आणि त्या भक्तांच्या करता देव काय काय करतो हे सांगायला सुरुवात केलेली आहे. अंबरीष राजाचं आख्यान सांगितलं आहे, उपमन्यूचं सांगितलं, ध्रुवबाळाचं सांगितलेलं आहे आणि आजच्या श्लोकामध्ये गजेंद्राच्या आख्यानाचा विषय समर्थांनी समोर आणलेला आहे. श्रीमद भागवतानी गजेंद्र उद्धाराची कथा फार मोठ्या वैशिष्ट्यपूर्णरित्या सांगितलेली आहे. भागवतामधला तो महत्त्वाचा विषय आहे. तेव्हा समर्थही या श्लोकामधून गजेंद्रो महासंकटी वाट पाहे अशा अर्थानं गजेंद्राचं आख्यान सांगतात. गजेंद्र नावाचा असणारा एक हत्ती आणि त्याचा पाय तलावामध्ये असणाऱ्या नकराणी म्हणजे मगरीने पाय धरलेला होता आणि त्याच्या संकटाच्या वेळेला भगवान त्या ठिकाणी धावत आले असणारी अशी कथा आहे. पण हे कशामुळं घडलं, कसं घडलं, त्याचा पूर्व इतिहास जर बघितला तर गजेंद्र हा जो हत्ती आणि नक्र नावाचा जो मगर, ही पूर्वजन्मातला त्यांचा इतिहास असा आहे. त्यांच्या पूर्वजन्माच्या अनेक कथा आहेत. त्यामधली एक सर्व प्रचलित असणारी कथा अशी आहे की ते पूर्वजन्मामध्ये दोघंजण भाऊ होते, ब्राह्मण होते, वेद संपन्न होते, विद्वान होते आणि विशेष म्हणजे ऋत्विज होते. ऋत्विजाचा अर्थ यज्ञ संपन्न करणारे असणारे, यज्ञक्रिया करणारे ब्राह्मण, अशी ते दोघं भाऊ होते. एका यजमानाने त्यांना यज्ञाकरता बोलवलं, दोघंही गेले. तो यज्ञ संपन्न केला आणि यज्ञ संपन्न झाल्यानंतर त्या यजमानाने दोघांना दक्षिणा दिली. ती दक्षिणा दिल्यानंतर दोघंही ते दक्षिणा घेतले आणि त्या ठिकाणी बाहेर पडली. तिथून रस्त्यामध्ये येत असताना एकाने दुसऱ्याला विचारलं की बाबा तुला किती दक्षिणा मिळाली. त्याने काय आपल्याला मिळाले असेल ती सांगितली. त्याने विचारलं तुला किती मिळाले. त्याने आपल्याला मिळाले असेल ती सांगितली. त्यामध्ये गंमत अशी झाली की एका ब्राह्मणाला जास्त दक्षिणा दिली होती आणि दुसऱ्याला कमी दिलेली होती. मग तो कमी जास्त ज्याला दक्षिणा दिलेली आहे तो त्या ठिकाणी म्हणू लागला, तुला जास्त दिली, मला कमी दिली, अशी दक्षिणा काय दिली, आपण दोघांनी काम समानच केले. मग त्यापेक्षा आपण असं करूया की ती दक्षिणा एकत्र करू आणि समान करून त्याच्या दोन वाटण्या करून आपण दोघं घेऊ. तेव्हा ज्याला दक्षिणा ज्यादा मिळाली होती तो भाऊ म्हटला, अरे म्हटले मला ज्यादा दिल्या तुला कमी दिल्या, याचा अर्थ तू समजून घे की माझं काम हे तुझ्यापेक्षा नक्की चांगलं आहे. माझं काम त्यांना जास्त आवडलं म्हणून मला दक्षिणा जास्त मिळाली. तुझं काम निकृष्ट असल्यामुळे तुला कमी दक्षिणा मिळाली. दोघांच्या वाटण्याबरोबर कशा काय होऊ शकतात. त्याला आला राग, मी तुझ्या इतकं चांगलं काम केलेलं असताना हे असं योग्य नाही. आणि त्यांनी त्याला शाप दिला की म्हणे तुला पैसा जास्त मिळाल्यामुळं तुला मद आलेला आहे, म्हणजे मस्ती आलेली आहे, तेव्हा तू मदमत्त असणारा हत्ती होशील, असा शाप दिला. आता निष्कारण याने शाप दिल्यानंतर त्यानंही याला शाप दिला की दुसऱ्याच्या पैशावर डोळा ठेवणारा तू, म्हणजे लपून राहून दुसरं सावज पकडणारा जसा मगर असतो नदीमध्ये, तसा तू मगर होशील, नकर होशील. असा त्या दोघांनी एकमेकाला शाप दिला आणि त्या शापामुळं पुढच्या जन्मामध्ये तो नकर झाला आणि एक असणारा तो हत्ती झाला. परंतु मागच्या जन्मातलं एकमेकांचं वैमनस्य जे निर्माण झालं, वैर जे निर्माण झालं, ते वैर मात्र तसंच राहिलं. तुकाराम महाराजांनी फार मोठा सिद्धांत सांगितला याच्यावरती. महाराज असं म्हणतात की मनुष्यानं मरत असताना 3 गोष्टीमध्ये कधी अडकून मरू नये. या 3 गोष्टीपासून मुक्त होऊन मरावं. त्या 3 गोष्टी कोणत्या तर महाराज म्हणतात ऋण, वैर, हत्या. या 3 गोष्टीपासून मुक्त असावं मरताना मनुष्य, तर पुढचा जन्म व्यवस्थित आहे. पहिली गोष्ट ऋण. कोणाचं कर्ज काढून कर्ज न फेडता माणसानं मरू नये. कर्ज चुकतं करावं आणि मग मारावं. पण हल्ली परिस्थिती अशी होते, लोक भरमसाठ कर्ज काढतात
आपली फेडायची ऐपत आहे का नाही हेही बघत नाहीत. कशा कशाला कर्ज काढतात. मग ते देणं वाढतंय, देणेकरी दारात येऊन बसतात आणि अशा काहीतरी परिस्थिती निर्माण होते की ते पैसे देऊ शकत नाही. त्यावेळेला मनुष्य आत्महत्या करतो. असे बरेच कर्ज बुडव्यांची आत्महत्या केलेली आपल्याला प्रकरणं वाचायला ऐकायला मिळतात. कर्ज फेडता येत नाही म्हणून आत्महत्या करायची. तर आत्महत्या जर केली कर्ज न फेडता तर अतिशय वाईट प्रकारचे हाल होतात त्या जीवाचे. इतके वाईट हाल होतात आणि ज्याचं कर्ज काढलेलं आहे त्याच्या ठिकाणी पुढच्या जन्मात राबून ते कर्ज फेडायला लावतात. त्याशिवाय त्या जीवाची सुटका नाही. एका जन्मात नाही पिटलं तर 2, 3, 4, 10 किती का जन्म घेईना तेवढं त्याचं कर्ज फेडल्याशिवाय जीवाची मुक्तता नाही. मग बैलाच्या जन्माला येऊन फेडावं लागेल, घोड्याच्या जन्माला येऊन फेडावं लागेल, रेड्याच्या म्हशीच्या जन्माला येऊन फेडावं लागेल, पण पुढचा जन्म घेऊन त्याचं कर्ज फेडावं लागतं. हे अतिशय वाईट आहे. म्हणून मनुष्याने एकतर कर्ज काढू नये, आपली ऐपत असेल तेवढं काढावं आणि होता होईल तेवढं लवकरात लवकर कर्जमुक्त व्हावं. मग मरायला मनुष्य मोकळा होतो. पहिलं आहे ऋण, दुसरं आहे वैर. मनुष्यानं मरत असताना कोणाशी वैर करू नये किंवा वैर जर आपला असेल तर ते मरणापूर्वी संपवावं, त्यातून मुक्त व्हावं आणि मग मरावं. नाहीतर ते पुढच्या जन्मामध्ये वैर तसंच राहतं. आणि तिसरं म्हणजे हत्या. कोणाची हत्या करून मनुष्यानं मरू नये, कारण ज्याची हत्या केलेली आहे तोच प्राणी पुढच्या जन्मामध्ये त्या माणसाची तशाच पद्धतीनं हत्या करत असतो. आता जे आपण काही उदाहरणं पाहतो ना, कारण नसताना एखाद्या माणसाचा गळा चिरून मारलं जातं, कारण नसताना त्याला आणखीन तलवारीनं माणसं घोकसून मारतात. आपल्याला असं वाटतं की असं का होतं, का मारलं बाबा त्या माणसाला येणे असं कारण नसताना. तर त्याचं कुठेतरी पूर्वजन्माशी कारण असतं. तो जो मारणारा आहे तलवारीनं तो कोणीतरी पूर्वी जन्मामध्ये बोकड वगैरे असला पाहिजे आणि हा कोणीतरी खाटीक असला पाहिजे, किंवा देवाला बळी देणारा बोकड हिंदू सुद्धा आहेतच, नाही असं नाही. तेव्हा अशा कुठल्या तरी जनावरांची मान कापली असणार आहे त्या पूर्वजन्मामध्ये त्या माणसानं. म्हणून हा पुन्हा त्या ठिकाणी तो तलवार घेऊन येतो आणि याने जशी मान कापली तशीच त्याची मान कारण नसताना कापली जाते. कुणाची कोण मान कापत नाही किंवा कोणी कोणाला विनाकारण मारत नाही. कुठेतरी काहीतरी संबंध असतो त्याचा. आणि ह्या सगळ्या गोष्टी तुकाराम महाराज म्हणतात की या 3 गोष्टीपासून मुक्त होऊन मनुष्यानं मरावं. तर यापैकी असणारं वैर, हे वैर त्या गजेंद्राचं आणि नकराचं होतं. कधी सूड उगवता येतो म्हणून वाट बघत होते. आणि एक प्रसंग असा आला, तो जो हत्ती होता त्याचा फार मोठा कळप होता. तो हत्तींचा राजा होता म्हणून त्याला गजेंद्र म्हटलेला आहे. उन्हाळ्याचे दिवस होते. त्याने आपल्या सगळ्या परिवाराला सांगितलं, चला म्हणे तो मोठा तलाव आहे, त्या तलावामध्ये आपण जलक्रीडा करण्याकरता जाऊया. सगळ्या कुटुंबाला घेऊन, समूहाला घेऊन, आपल्या टोळीला घेऊन तो हत्ती त्या तलावाच्या ठिकाणी आला. खोल पाण्याचा मोठा चांगला सुंदर तलाव होता आणि सगळे हत्ती त्याच्यामध्ये रममाण झाले, जलक्रीडा करायला लागलेले आहेत. हा गजेंद्रही त्या ठिकाणी पाण्यामध्ये उतरला. तो त्याच्या असणाऱ्या सर्व हत्तींच्यासह जलक्रीडा करण्यामध्ये मदमस्त होता. आणि हीच संधी साधली आणि तो नकर होता, तो त्या तलावामध्ये लपून बसलेला होता. त्याने आला आणि याचा पाय पकडला. त्याने पाय पकडल्यानंतर आता तो झोंबाझोंबी करायला लागला हत्ती, त्यातून बाहेर पडण्याकरता, पाय सोडवून घेण्याकरता. परंतु असं आहे की ज्याचं बळ त्या ठिकाणी चालत असतं. कोणत्या क्षेत्रामध्ये कुणाचं बळ चालतं तिथं दुसऱ्याचं चालत नाही. म्हणून आपण कुत्र्यांचं सुद्धा बघतो की एका गल्लीतलं कुत्रं दुसऱ्या गल्लीत गेलं तर त्या गल्लीतलं कुत्रं ह्या कुत्र्याला काही चालून देत नाही. ते म्हणते, हो बाजूला माझी गल्ली आहे, इथं माझं राज्य आहे म्हणते. अशी कुत्र्यांनी सुद्धा गल्ल्या चौक ठरवून ठेवलेले असतात. तिथं त्यांना वाटतं की मी तिथला राजा आहे, दुसऱ्याचं काही चालून देत नाही तिथं. मग कुत्र्यांच्या मध्ये जर असं असेल तर बाकीच्यांचं काय सांगायचं. तेव्हा पाण्यामध्ये नकराचं किंवा मगरीचं बळ चालतं, जमिनीवर त्यांचं बळ चालत नाही. हत्तीचं बळ जमिनीवर चालतं, पाण्यात चालत नाही. परंतु अनायासे आपल्या तावडीत हा हत्ती सापडलाय म्हणल्यानंतर सर्व ताकदीनिशी त्याचा पाय धरला आणि तो ओढायला लागला. ओढत असताना परिस्थिती अशी झाली की त्या हत्तीने सर्व ताकद लावली, पण त्याला काही तो पाय सुटेना. तो आपल्या सगळ्या सख्या संबड्यांना, कुटुंबियांना हाका मारू लागला, वाचवा रे मला, वाचवा, वाचवा मला, वाचवा. पाण्यात आता मला हत्ती मगर ओढून न्यायला लागला आहे. सगळे हत्ती त्याला वाचवण्याकरता आले,
एकमेकाच्या शेपटीला धरून एकमेकाला मागं खेचायला लागले सगळेजण. एवढ्या सगळ्यांची जरी ताकद लावली तरी तो काय मगरीच्या तावडीतून पाय सुटेना. शेवटी दिवस मावळला आणि दिवस मावळल्यानंतर इतर जे लांब लांबच्या परिवारातले हत्ती होते त्यांनी विचार केला की आता म्हणले हे काही सुटत नाही बहुतेक यातनं, आपण तरी किती वेळ थांबायचं, आपल्याला आपल्या घरी गेलं पाहिजे, पोटापाण्याचं काहीतरी बघितलं पाहिजे. म्हणून जे लांब लांबचे हत्ती होते ते आपले निघून गेले. त्याच्या परिवारातले जवळचे होते तेवढे राहिले. तोही दिवस निघून गेला, दुसरा दिवस निघून गेला. परिवारातले जवळचे होते तेही दुसऱ्या दिवशी निघून गेले. तिसऱ्या दिवशी फक्त कुटुंबातले राहिले. पण तिसऱ्याही दिवशी ज्या वेळेला त्या हत्तीचा पाय तो काही मगर सोडत नाही हे लक्षात आल्यानंतर कुटुंबियांनी पण विचार केला की आता मरणाऱ्याच्या मागं आपण मरायचं आहे का, किती दिवस उपाशी बसायचं, पोरं बाळं घरामध्ये आहेत, लहान मुलं आहेत, त्यांच्या पोटा पाण्याचं बघितलं पाहिजे, आता हा तरी काही सुटत नाही अशी नक्की परिस्थिती झालेली आहे. तेव्हा ह्याच्या मागं बाकीच्यांनी मरण्यात काय अर्थ आहे. म्हणून त्या सगळ्यांनी विचार केला की आता ह्याची परिस्थिती हा भोगू दे, आपण आपलं निघून जाऊया. सगळे त्या ठिकाणी निघून गेले. ही कथा भागवताने एवढ्या करता सांगितली आपल्याला की हत्तीची कथा नाही आहे, तर ही ह्या हत्तीची कथा आहे. त्या मानवरूपी हत्तीची असणारी ही कथा आहे. तो पैशाच्या मस्तीनं, संपत्तीच्या मस्तीनं, धनाच्या सत्तेच्या मस्तीनं एवढा धुंद झालेला आहे की त्याला वाटतं की माझ्याबरोबर खूप सगळे आहेत, मला कोणत्याही संकटात कोण सोडून जाणार नाही, सगळे माझे पाठीराखे आहेत, असं म्हणून तो गर्वाने वागत असतो. परंतु वेळ ज्या वेळेला येते, वाईट प्रसंग ज्या वेळेला येतो त्यावेळेला सगळे हात झाडून मोकळे होतात आणि कोणी राहत नाही त्या ठिकाणी. ज्ञानेश्वर माऊलींनी फार सुंदर त्या ठिकाणी वर्णन केलेलं आहे. माता पिता बंधू भगिनी कोणी नपवती निर्वाणी, इष्ट मित्र स्वजन सखे हे तव सुखाची मांडणी, एकला मी दुःख भोगी कुंभी पाक जाचणी, तेथे कोणी सोडविना एका श्री गुरु वाचोनी. अशा प्रकारचं असणारं वर्णन माऊलीने केले. ते म्हणतात की कोणी त्या ठिकाणी उपयोगाला येत नाही आणि म्हणून मनुष्यानं सावध राहावं. त्याकरता ही हत्तीच्या माध्यमातून ही सांगितलेली तुमची माझी कथा आहे. तेव्हा तो हत्ती एकटाच राहिला बिचारा. खूप झगडला. असं सांगतात की 1000 वर्ष संघर्ष चाललेला होता त्या दोघांचा, पण मगर काही मागं हटायला तयार नाही. मग हत्तीचं बळ क्षीण होत आलं, हत्ती बलहीन झाला आणि आता एक क्षण असा आला की आता तो मगर त्याला पाण्यात खेचणार, पूर्ण बुडवणार अशी परिस्थिती झाली. मग त्याने विचार केला की आता आपण काय जिवंत राहत नाही. त्याच्या सहज मनात पूर्वसंस्कारानं म्हणा, पूर्वपुण्याईनं म्हणा, त्याच्या मनात आलं की कोण या विश्वाचा चालक मालक असेल, हे सर्व ज्याच्या सत्तेनं सगळं चाललेलं आहे, हा जो कोणी असेल तोच जर मला सोडवायला आला तर बरं होईल. त्याचं नावही त्याला काही माहिती नव्हतं, कोण देव आहे काय आहे. त्याने आपलं ते तलावामध्ये उगवलेलं कमळ सोंडीनं उपटलं आणि आकाशमार्गाने ते कमळ भिरकावलं आणि सांगितलं, असेल जो कोणी ब्रह्मांड चालक, हाके सिया हाक देईल माझ्या. असं म्हणून ते फेकल्यानंतर भगवान परमात्म्याला त्या ठिकाणी ते संदेश पोचला. भगवान परमात्मा तातडीनं त्या ठिकाणी निघाले. वैकुंठामध्ये भगवंत त्या ठिकाणी जेवायला बसलेले होते. आईसाहेब वाढत होत्या. ताट वाढून झालेलं होतं, फक्त आता सुरुवात करायची. तेवढ्यात गजेंद्राची हाक ऐकायला आली आणि देव तात्काळ पानावरनं उठले आणि गरुडाचा सुद्धा विचार केला नाही. तिथनंच आकाशातनं उडी मारली खाली. आईसाहेब विचारतात, अहो कुठं कुठं म्हटल्यानंतर देव म्हणू लागले, अरे का मला हत्तीनं बोलवलंय, तो संकटात आहे, त्याला वाचवण्याकरता मी निघालोय. हे सांगायचं होतं देवाला, पण तेवढाही वेळ घेतला नाही. हत्ती एवढाच एक शब्द देवाने उच्चारला, त्यातलं सुद्धा ह हा शब्द अक्षर वैकुंठामध्ये उच्चारला आणि ती हे अक्षर उच्चार असतो गजेंद्राजवळ देव धावत आले. म्हणून कनवाळू कृपाळू भक्ता लागी मोही, गजेंद्राचा धावा तुहा केला विठाई, असं महाराज म्हणतात. तेव्हा तिथं धावत आले आणि मग त्या जो ते नकर होता त्या नकराच्या त्या ठिकाणी तावडीतून त्या हत्तीचा पाय सोडवला. त्याला आणखीन त्या ठिकाणी भगवंताने दर्शन दिलं, त्याला दिव्य विमानामध्ये घातलं आणि भगवान परमात्मा वैकुंठाच्या दिशेनं निघालेला असताना मोठमोठ्यांदा हसण्याचा आवाज कानावरती पडला. देवाने खाली बघितलं, कोण हसायला लागले.
हसायला लागले बघितलं तर तो नकरच हसत होता, मोठमोठ्यांदा हसत होता. देवाने थांबवलंय मान, विचारलं का रे हसतोयस? का हसतोय म्हणजे काय, हसू नाही तर काय करू देवा? जावा म्हणे, तुम्ही जावा. काय नाही, जावा म्हणे, सहज हसतोय. देव म्हणला अयो असं काहीतरी एकदम खोचक बोलायला लागलाय आपल्याला. जावा जावा म्हणजे काय? तू कोण मला जा म्हणणारा? मी जाईन नाही तर राहीन. तू हसतोयस का ते आधी सांग. नाही म्हणले जावा तुम्ही, जावा. काय नाही, जावा. असं म्हटल्यानंतर देव मुद्दाम थांबले. काय तुझं म्हणणं आहे? काय नाही म्हणे, उद्या मी पत्रकार परिषद बोलवणार आहे, सगळे मीडियावाले बोलवणार आहे आणि सगळ्यांच्या समोर जाहीर असं करणार आहे की कुणी देवाचं दर्शन घेऊ नका, देवाच्या दर्शनाला कुणी जाऊ नका, कारण सगळ्या पुराणांनी सांगितलं ते खोटं आहे. देवाचं दर्शन झाल्यानंतर उद्धार होतो, देवाचं दर्शन झाल्यानंतर उद्धार होतो, सगळ्यांनी सांगितलं ते खोटं आहे. देव म्हणजे असं कसं काय, खोटं कशावरून म्हणतोस? मग म्हणजे देवा, तुम्ही त्या हत्तीला तुम्ही वैकुंठाला घेऊन चाललाय, माझी काय अवस्था? अरे म्हणजे तू माझा भक्त आहे, त्याने माझा धावा केला, मला कमळ अर्पण केलेला आहे, म्हणून त्याला मी घेऊन चाललोय म्हणणे. बरोबर आहे म्हणे, तुम्ही त्याला घेऊन चाललाय बरोबर आहे, पण मी तुमचं काय वैर केलंय? तू माझा धावा केला नाहीस. अहो देवा, मी तुमचा धावा केला नाही ही गोष्ट जरी खरी असली तरी त्या गजेंद्राला सोडवण्याकरता आला त्यावेळेला तुमचं दर्शन मला झालं ना. मग तुकाराम महाराजांचं वाक्य खोटं म्हणू का मी, की दर्शने पंढरीराव मोक्ष देतो, हे महाराजांचं वचन खोटं ठरवू का? बोला म्हणे, माझी काय हरकत नाही, उद्या मीडियासमोर जाहीर करतो सगळं. असं म्हणल्यानंतर देव हसायला लागले. नामदेव महाराज त्याचं वर्णन फार चांगलं करतात. नक्र बोले देवाशी हसू आले, निंदा नवे स्तवन माझे केले, दिनानाथे तत्काळ उद्धरिले, विष्णुदास नामा कौतुक बोले. नामदेवरायाने फार कौतुकानं हे आख्यान सुंदर असं वर्णन केलेलं आहे. तेव्हा भगवंताने त्या नकरालाही त्या ठिकाणी त्याचाही उद्धार केला. दोघांनाही आपल्या निजपदाला भगवान परमात्मा घेऊन गेले. एवढा हा असणारा भक्त दयाळू, भक्तवत्सल असणारा हा परमात्मा समर्थ म्हणतात की उडी घातली, त्या गजेंद्रकरता उडी घातली, झाला जीवदाणी, नुपेक्षी कदा देवभक्ता अभिमानी. भक्तांचा अभिमान देवाला आहे आणि भक्तांचा कळवळा त्याच्या अंतःकरणामध्ये असल्यामुळं आपल्या भक्ताची देव कधीही उपेक्षा करत नाही. अशा प्रकारचा सिद्धांत तुम्हाला मला पटवून देण्याकरता ह्या सगळ्या पुराण कथा समर्थ आपल्याला सांगू लागलेले आहेत. तेव्हा आजचं असणाऱ्या या श्लोकाचं चिंतन आपल्याला कसं वाटलं ते जरूर कळवा. आपण आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, इतरांच्यापर्यंत त्याची माहिती जरूर पोचवा. भेटूया पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत नमस्कार. रामकृष्ण हरी.